प्रकरण 2 अवकाशा प्रकरण 2 तिसऱ्या पाराचा वखत झाला. सूर्यानं पारेगावला मगाचा रामराम ठोकला होता. पश्चिमेकडे लांगाला गावाची सार्वजनिक बाग होती. आमीर बाबाचा पीर होता. मारुतीचं देऊळ होतं. शंकराची पिंड होती. या साऱ्याकडं पाहत त्यानं गावच्या बारवत बुडी मारल्यागत केलं होतं. बरीच लांबची वाट तो चालून गेला असेल आणि पारेगाव काळ्या गुलालानं माखल्यासारखं दिसू लागलं. त्या अंधाराला तोंड देण्यासाठी चिमण्यांनी साथ दिली. कंदील जळू लागले. पेट्रोमॅक्सच्या बत्त्या पेटल्या. कुठं मोठं लाईटी लागल्या. मारवाड्यांच्या माडीत दिवाळी वाटू लागली. सेठ सावकारांची घरं जागजागी बिजलीनं झंकारली. पाटील तलाट्यांच्या जनावरांच्या गोठ्याने सुद्धा लपाक्कन वीज सळसळली. धार काढताना अंधाराची सवय असलेली त्यांची जनावरं बल्ब जर गेला तर धार काढून देईनाशी होत. दुधावर परिणाम होई. कास आखडून धरीत. पूर्वी पेंड पुढं ठेवली की झालं. आता लाईट लागायला लागली. जनावरांना बी. पारेगावला कधीच वीज आली होती. जिल्ह्याजवळचं गाव म्हणून असेल, पण माणसं हिंदी गाण्यांची शौकीन झाली होती. सांजच्या पारी पुणे मुंबई केंद्रावर चांगलं भजन कीर्तन लागलं तर म्हणायची, अरे विविध भारती लाव की मर्दा. ते काय व्हा लावलंस. कधी शास्त्रीय संगीत लागलं तर म्हणायचं, अरे अमक्या ते म्हशीचं बोकाड बंद कर. शिलून बिलून लाव. आज बिनाका गीत मला आहे ना जुनो. त्याच्या माईला तुम्ही कवा सुधारणार. सारखे हिंदी सिनेमा पाहून आपण लय सुधारलो असं त्यांचं मत बनलं होतं. शाळेतली पोरं सांस्कृतिक कार्यक्रमाला शाहिरी गीत, शेतावरची गाणी, ओव्या हे गायचं सोडून अरे ओ सांबा कितना इनाम रखा है रे पुलिसने हमारे नाम पर असा डायलॉग हाणायचे. एखादा जाडजूड पोरगा अमजद खान होई. 50,000 सरदार. एखाद्या वाळक्याला सांबा केलं जाई. सुना तुमने 50,000 पूरे 50,000 और वो इसलिए कि दूर किसी गांव में जब कोई बच्चा रोता है तो उसकी माँ कहती है चुप हो जा बेटे, नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा. और ये तीनों हरामजादे गब्बर सिंह का नाम पूरा मिट्टी में मिलाई दिए. आणि विशेष म्हणजे या डायलॉगला शाळेतल्या मास्तरचंच एखाद्या बड्या पिक्चरच्या डायरेक्टरसारखं डायरेक्शन आहे की नाही सुधारणा. सगळ्या मंदिरात आता लाईट घुसली होती. प्रसन्न आणि मनाला जीवनाचा खरा आनंद आल्हाद देणारी समयीची शांत ज्योत कवामावा पेटत होती. गणपती बसल्यावर, सप्ताह असल्यावर, जयंतीला, देवाधर्माच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेला टुमदार डेकोरेशन केलं जाई. बारीक सारीक लाईटीच्या माळांनी आकाशात तारे चमकावेत तशी चमचम सुरू होई. इंद्रनगरी हीच तर नाही असं भासायचं. देवाचं देऊळ म्हणजे प्रकाशाची नुसती करामत. आणि माझा भाव तुझे शरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी. किंवा विठ्ठलाच्या पायी रलवीट अशी अंगावर शहारे आणणारी गाणी कधीमधी वाजून पळून जायची आणि वाजत राहायची. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, मैंने नहीं जाना तूने नहीं जाना. म्हणजे गाव सुधारलं होतं. पारेगावचा कोपरा सुधरू बघत होता. पण याला गावाची वेस आडवी येत होती. महारवाड्यात आताशी कुठं 40 दिवे 2-3 ठिकाणी लागले होते. एक वड्यात, एक चावळीजवळ आणि एक महारवाड्यातल्या मेन कार्यकर्त्याच्या घरापुढं असे ते 3 विजेचे 40 बल्ब सलाईन लावलेल्या पेशंटसारखे जळत होते.
बाकीची माणसं त्यांच्याकडे पाहून समाधान मानित होती आणि लई सुधारणा झाली. महारवाड्यात लाईट आली म्हणत होती. मागवाडा तर एकाच देव्याखाली होता. तोही सगळ्या मांगाच्या घरापुढे होता, कारण सगळ्या मांग जरा बोलका होता आणि मागवाडा त्याच्या ताब्यात आहे असा गावातल्या पुढाऱ्यांचा समज होता. त्यामुळं भोनी तर कर असं म्हणून मागवाड्याला सरकारी लाईटीचा टिळा लागला होता. चांभार आळीचाही तसंच. आणि तोही अवकाशाच्या घरापासून 15-20 फुटावर. रेशनवरच्या शॉर्टेज वेळी मिळणाऱ्या घासलेटसारखा त्याचा प्रकाश 4-2 चांभारांच्या घराला मिळे. 3-4 दिवस झाले तो मोकळा बल्ब पोरट्यांनी मला का तुला नेम किती आहे अशी पैज लावून खळाक्कन फोडला होता आणि चांभाराळीला अंधारात चाच पडायला लावलं होतं. भूतकाळाप्रमाणे दगडधोंड्याला माणसं ठेचकाळू लागली होती. बायलीची गांड या लाईटीच्या असं म्हणून तिलाच शिव्या घालू लागली होती. कोलमडत खुडबुडत चालत होती. पेताड लोकांची तर मजा विचारूच नका. पावशेर पिऊन बाटलीचा आव त्यांच्यावर चढत होता. अंगणात विजेचा खांब आला, पण त्या 5-7 घरात मात्र अजून चिमणीनी कंदिलाचंच राज्य चालू होतं. ते इमानी चाकरासारखे जळत होते. अंधार होताच मोहनानं कंदील पेटवला. वात वर केली. कंदील कशाचा ते डबडं झालं होतं आता पार. काच तडकली होती. वरच्या बाजूला काचेचा एक छकला उडाला होता. वात त्यामुळे नीट जळत नव्हती. बरं तरी मोहनाच्या घरात तसं मोकळं वारं यायला जागा कमी, पण बाहेरच्या पडवीत न्यायच्या लायकीचा तो राहिला नव्हता. कमी वात केली तर लागलीच विजायचा आणि जास्त केली तर काचवर काळी काजळी पसरायची. भळाळा धूर बाहेर यायचा. त्या धुरानं मोहनाचं डोळं पाण्यानं वाहायचं. मग कमी नाही की जास्त नाही, मध्यम वात वर करायची ती. तो तिला रडकुंडीला आणायचा. अवकाशाला कितींदा सांगितलं, पर त्यानं ऐकलं नाही. तिच्या डोक्यात विचार यायचा, हा नवरा आहे का भावरा? घरात संसारात याचं ध्यान नाही, नुसती चाल ढकल करतो. हाऊस नाही मौज नाही. आपला देखणेपणा यानं मातीत घातला. या कंदिलावानी त्याच्यावर काजळी चढली. तिला आपल्या रूपावर गर्व होता. तारुण्याचा कैफ होता. नजरेची धुंदी होती. ते टिकावं, तारुण्य असंच फुलत राहावं असं तिला हरघडी वाटत होतं. पण अवकाशात तिचं अवसान घालवीत होता. जरा कधी आंघोळ करून आरशात तोंड न्याळू लागली तर म्हणायचा, मौने चहा ठेवू. नुसता आरशात तोंड पाहू नये बाई माणसानं. हा, तमाशातल्या नाचणार नेवानी करते का काय? तुला कुठं टेजवर जायचं नाही? चल चहा ठेव पड. बरबाद झालं, ती झटक्यावर म्हणायची नि चुलीकडं वळायची. हे विचार तिला रोजचेच वाटत होते. ऐकायची कानाला सवयला झाली होती. पण कुंडलीने जागृत व्हावी तशी तिच्या मनातली आग आज उचल घेऊन वर झेपावली होती. शाहूनं तिच्या काळजात नुसता गजर लावला होता आणि त्याची छबी तिच्या मनात रुतली होती. विचार जास्ती त्रास देऊ लागले तेव्हा तिनं चूल पेटवली. ढाणांना जाळ केला. पोराला डुकला लागला होता त्यावेळी. सर्दीने जरा ते तापलं होतं. त्याला झोप लागल्यानं बरं वाटलं. जोशी डॉक्टरकडून आणलेलं औषध रात्री देईन असा विचार करून तिनं त्याला पाजायला घेतलं तर ते तसंच गुंगलं. ते झोपी गेलं होतं. अवकाशात कुठं गावात गेला होता. आज उशिरा येणार म्हणाला. गावात सर्जेराव पाटलाच्या पुरीची वरात निघणार होती. दारू पिऊन आज तो फुल्ल नाचणार आणि रात्री थकून येणार. खदाडायला मागणार. नि नशा असली तर आपल्याला शिव्या बी खाव्या लागणार. हे गणित तिला चांगलं माहीत होतं. पण घरातली आताची शांतता मोहनाला शाहूचा विचार करायला जबरी करीत होती. आज बुधवार होता. मोहनानं चुलीवर कळकट तवा ठेवला. फराक्कन भगुलं पुढ्यात ओढलं. ताटली घेतली नि तांब्याभर पाणी घेऊन ती भाकरी थापायला बसली. चुलीचा जाळ चांगलाच शिलगला होता. वाळलेल्या लाकडासोबत बारकं वल्लं लाकूड बी चेतलं होतं. त्याच्या धुरानं मात्र मोहनाच्या गोऱ्या नाकाचा शेंडा पाणी येऊन निपाद्रानं पुसून लाल केला होता. त्यात ती अधिकच मोहक वाटत होती. दुपारचा तो प्रसंग मोहनापुढं तरळला. आज बुधवार होता. बाजारचा दिवस. पारगावचा बाजार म्हणजे आजूबाजूच्या 10 गावातल्या माणसांना बोलावणं.
वडनेर, जातेगाव, हिवरं, किनी, करंडी, वेजदरे नि घाणेगाव अशी लांब लांबून माणसं बाजारासाठी पारेगावला येणार. झाडाझुडपात विसावलेला आणि मसणखाईसारखा इतर वेळी शांत दिसणारा पारेगावचा बाजारतळ बुधवारी नुसता जत्रेसारखा फुलून निघायचा. माणसांनी गजबजून जायचा. जसा जसा सूर्य डोक्यावर येईल तसतसा बाजारतळ माणसं पोटात घ्यायचा. हे दुसऱ्या पहारापर्यंत टिकायचं. तिसरा पार होऊ लागला की माणसं आवरावर करून घराच्या ओढीनं निघायला बघायची. बाहेरगावचे बोंबीलवाले, अंड्यावाले, शेरपायली विकून मीठ मिरची नेण्यासाठी आलेली शेतकरी माणसं ही आपला बिस्तारा लवकर आवळायची. पण गावातलेच मिठाईवाले, बांगड्यावाले, चहावाले हे मात्र संध्याकाळपर्यंत टिकी आपला धंदा चालू ठेवीत. त्यांना घाई नसे. दुपारी अवकाशानं 10ची नोट मोहनाच्या हातात दिली. तंबाखूची पिचकारी टाकून म्हटलं, बाजार हाटाला राहून दे. मोहनानं अवकाशाला खालीवरने आळलं आणि ते फिसकारली. याच्यात काय येणार आहे? बायलीची ह्या आईला तुया. अगं जे येईल ते आणखी. याच्यात आठवड्याचा बाजार आणू का? आठवड्याचा बाजार? अगं पर पैसे नाही तर म्या काय जीव द्यावा का काय? हां, जीव द्यावा का काय? मूत प्यायला येत आणि परपंचाला नाहीत, ती ठासून म्हणाली. कारण बोलल्याशिवाय अवकाशाकडून आणखी काहीच निघणार नाही हे ती जाणून होती. दर हप्त्याला तिला असा जोर लावावा लागत होता. भाऊने तोंड सांभाळू, वटवट करू नको. लगीन कायला केलं? बायको पोसवत नाही तर आईच्या गांडीला. आई घातली म्या, तू पाय. अवकाशात चरफटला. परत त्याच्या डोक्यात विचार आला, आपण दारू पितो त्या मानानं 10 रुपये काहीच नाहीत. दर असं म्हणून अवकाशानं कोपऱ्याच्या खिशातून आणखी 5ची नोट काढली आणि तिच्या पुढं धरली. आता जरा भागणार होतं. मोहनानं ती नोट जवळजवळ हिसकावूनच घेतली. झालं का तो काळीज बोकत थंड? हां, त्यानं गालावर हसू आणलं आणि अवकाशा गप्प झाला. तो आज वडगावला जाणार होता आणि 2 शिंगी जोडा एका गिरायकाला देऊन येणार होता. शिवाय 2 मोठा तिकडं शिवायच्या होत्या. एका बायलाचं घुंगरपट्ट द्यायचं होतं. त्याचा धंदा घरीच त्याला ओव्हरलोड होत होता, त्यामुळे तो बाजार करीत नसायचा. चांगला कलाकार म्हणून माणसं त्याच्या दारात यायची. पण अवकाशाला बिडी, तंबाखू, दारू आणि कधीमध्ये गांजाही चौकटी चेहऱ्यासारखा चिटकून होता. जळवानी तोंड घुसडून रक्त पित राहावं तसं रक्त आणि पैसा ही त्याची नशा त्याला पिऊन टाकीत होती. त्याला थंडावल्यासारखं होत होतं. कधी पैसा संपला की डोक्यात कीड पडल्यासारखं होत असे. पण व्यसनानं अवकाशात लाचार बनला होता. त्याला त्यामुळे मोहनाच्या सौंदर्याचाही विसर पडला होता. मोहना म्हणजे निव्वळ भोगायची वस्तू एवढंच त्याचं मत राहिलं होतं. बायको म्हणून ती घरात आली तेव्हा तिला सोन्या चांदीनं सजवायची हे त्याचं स्वप्न वाऱ्यावर विरून गेलं होतं. कधी हे त्यालाही कळालं नव्हतं की हे स्वप्न कधी विरलं ते. आणि आठवड्याच्या बाजाराला 5 रुपये वाढवून मागायची पाळी त्यानं बायकोवर आणली होती. फडक्यात भाकर बांधून अवकाशा घराबाहेर पडला आणि थोड्या वेळानं पोराला कडेवर घेऊन ठिगळाच्या पिशव्यांचा गुंडाळा करून मोहना बाजारासाठी तयार झाली. चालता तिनं धोतराचा सोगा हातात धरून ओढला आणि गाठोड्यासाठी ते अवकाशाचं जुनं धोतर उजव्या हाताभोवती चालता गुंडाळलं आणि पिशवीत कोंबलं. 3 पिशव्यांनी धोतर तिनं एकाच मोठ्या पिशवीत टाकलं आणि त्याचं एक बारकं गठुडं तिनं डोचक्यावर ठेवलं. ती बाजारच्या अंगाने निघाली. बाजार तळाच्या एका अंगाने एसटीचा रस्ता गेलेला होता. तो चढाचा रस्ता जणू बाजार तळाची हद्द दाखवित होता. त्यावरून वाहनांची ये-जा चालू होती. पॉंग पॉंग हॉर्न वाजत होते. किंग किंग क्लिंग क्लिंग सायकलच्या घंट्या चवताळल्यासारख्या माणसांना बाजूला होण्यासाठी जीवाचा आकांत करीत होत्या. आणि माणसं गर्दीतून कशीबशी वाट काढीत होती. तो रस्ता पारेगावच्या स्टँडलाच येऊन भिडला होता. मोहना त्या रस्त्याच्या चढाला आली. तिनं समोर नजर फेकली. बाजार पिकानं टंच भरलेल्या वावरासारखा भरला होता. भोंग असा एक प्रकारचा आवाज तिच्या कानात शिरला. जणू माशांचं ते प्रचंड घोंगावणंच. तिने पोराला कमरेवर नीट बसवलं. डोक्यावरचं गाठोडं हातात घेतलं. पिशवी लोंबकळली
ती मोहनानं उजव्या हाती घेतली. लोंबकळलेली पिशवी उजव्या हाती घेतली. तिची मलूल चाल बदलली. आता तिच्या चालीत डौल आला आणि तिनं पदर नीट घेतला. त्या गबाळ पोशाखातही मोहनाचं आकर्षण टिकून होतं. तिचं लुगडं पण ती ते चापून चोपून नेसली होती. अंगातल्या झंपरचं ठिगळ लुगड्या दडवण्यातलं कसब तिचं वाखाणण्यासारखं होतं. जोडाचं लुगडं, पण नेमका जोडाचा भाग दिसणार नाही अशी ती नेसली होती. घरचा धंदा असूनही बिनवाहनांच्या तिच्या पोरक्या पायांना जोडव्यांमुळं मात्र आगळीच शोभा आली होती. वाहनं नसल्यानं तिचे गोरे पाय बघणाऱ्याला सारेची सारे दिसत होते. जोड घातलेली ती नाजूक बोटं खसखस डोळ्यात भरत होती. आपल्या चालण्याच्या चालीचा मोहनाला नेहमीच अभिमान वाटत आला होता. बाजारची गर्दी तिच्या नखऱ्याला जणू आव्हान देत होती. ती डौलदार चाल तिच्या अंगात नकळत भिनली. मोहकपणे माणसं गिळू लागली. नजरेत चंचलता आली. चेहऱ्यावर तजेला उमटला. बाजारात घुसल्यावर आपल्या अंगाला कोणाच्या अंगाचा स्पर्श तर होणार नाही ना. काय भाव कांदा असं घाईघाईनं विचारित एखादा चवचाल टाग्या मागून आपल्याला चिटकून तर जात नाही ना याची सराईतपणे दक्षता घेण्याची मोहनानं सुरुवात केली होती. तिनं कांदे घेतले, बटाटे घेतले, बोंबील घेतले, पोराला शेवरेवड्या घेतल्या आणि तिचं हाताकडं ध्यान गेलं. बांगड्या पार फुटल्या होत्या. एकच बांगडी हातात होती नव्यातली. जुन्यातल्या 2 रंगाच्या दोन त्यावर तिनं चढवल्या होत्या बांगड्या. तिनं विचार केला, आता कासाराकडं बांगड्या भरून घ्याव्यात आणि मग डाळी पाहून उरला सुरला बाजार करावा. तिची भिरभिरती नजर कासार बसतो त्या भागावर भिरभिरली आणि मोहना पाहतच राहिली. तिचं अंग शहारलं. तिनं पाहिलं, कासार बसतो त्या ओट्याच्या सावलीला मोठ्या डावलात शाहू उभा होता. शाहू गाडेकर तिच्या माहेरचा होता तो. मोहनाची आणि शाहूची अचानक नजर झाली आणि कळी खुलावी तशी मोहना खुलली. नकळत तिच्या गालावर हसू फुटलं. ती त्याच्याकडे सरकली. शाहूनं झटकन सिगारेट फेकली होती आणि तोही 2 पावलं पुढं सरकला. मोहना, माझी जीवाची सखी. त्याचे डोळेच बोलत होते. मन आक्रंदत होतं. ती तुझी का अवकाशाची? अरे ती तुझी का अवकाशाची? पण मोहनाला मात्र साराच विसर पडला होता. ती भारल्यागत शाहू पुढे जाऊन उभी राहिली होती. मोहना तू? शाहू आश्चर्य दाखवत म्हणाला. केव्हा आलास मिलिटरीतून? मोहनानं उत्तर न देता प्रतिप्रश्न केला. महिना झाला. शाहू म्हणाला, चल त्या पलीकडे झाडापाशी जाऊ, जरा बोलू. लय दिसाचं साठलंय. हां. मोहना लगोलोक तयार झाली. पारेगावमध्ये आपण नांदतोय हे ती विसरून गेली. तिला जणू सारं जग जळून गेल्यासारखं वाटत होतं. तिला शाहू दिसला आणि ती भान विसरली होती. शाहू होताही तसाच. गोरापान, गोल चेहऱ्याचा, भरलेल्या अंगाचा, पिळदार शरीराचा. त्याच्या नजरेत तेज होतं. लकाकी होती. शाहू मोहनाच्या बाहेरचा राहणारा. बालपणापासून मोहना त्याला ओळखत होती. भिंतीचं अंगच जाणून वेलीनं वर चढावं तसे ते वाढले होते बालपणापासून. आताही शाहू गाडेकरचा रुबाब कायमच होता. आजही कायम होता. परिस्थितीनं साधारण असला तरी त्याच्या राहणीमानावरून हा कोणी मोठ्या घराचा असल्याचा भास होई. त्यानं तलम कापडाचा नेहरू शर्ट घातला होता. त्यावर नक्षीदार एम्ब्रॉयडरी केली होती. तलम पायजमा घातला होता. तलवारकट मिशा, ताटमान, गोबरा चेहरा, तेल लावून चापून चोपून बसवलेले केस, हसरे त्याच्या सौंदर्याची शोभा वाढवित होते. त्यानं आयुष्यातली 4 वर्षे जवान म्हणून मिलिटरीमध्ये काढली होती. तिथल्या खुराकानं आणि व्यायामानं त्याचं पिळदार रंग अधिकच पिळदार बनलं होतं. मांसानं भरलं होतं. चेहरा तजेलदार भासत होता. निरोगी शरीर नुसता टरटर करीत होतं. मोहना, त्यानं खिशातून रुमाल काढून त्यावर बसकन मारली आणि म्हटलं, किती वर्षांनी भेट होती ग आपली? मी म्हणलं, तू विसरला असेल. मोहना त्याच्यापासून फुटभर अंतरावर बसली. पोराला तिनं खाली सोडलं. तर त्यानं शाहूकडे झेप घेतली. त्याच्या पांढऱ्या
कपड्यांवर ते पोरगं चढलं आणि तोंडाकडे पाहून हसू लागलं. कापडं कापडं खराब करीन ते. मोहना म्हणाली, करू दे, माणसापरीस कापडं लई नाही ती. मग त्यानं विचारलं, काय घेणार? खाणार का आणि काय? मला काय नग, तू भेटला ते लई झालं. त्यानं ऐकलं नाही. समोरच्या हातगाडीवरच्या पोराला 2 स्पेशल चहा सांगितला. आजूबाजूला आवाज बाजारच्या लोकांचा आवाज येत जात होता. 2 स्पेशल चहा सांगितला. 1 बिस्किटचा पुडा मागवला. ती दोघं बिस्किटं संपवू लागली. मोहनाला त्या दुधाच्या स्पेशल चहाने तोंडाला गोडवा आला. शाहूला पाहूनच तिला मोरपंख फुटल्यागत वाटत होतं. पण त्यात आणखीही भर पडत होती. अचानक तिला अवकाशात ठेंगणा भासला. तिला वाटलं, कुठं हा शाहू आणि कुठं तो दरिद्री. खरंच आपल्याला शाहूसारखा जोडीदार मिळाला असता तर. शाहूसारखा कशाला शाहूच. आणि नशिबाच्या फेऱ्यानं ती दुःखी झाली. नकळत तिचा चेहरा पडला. सुकल्यावानी का झालीस ग? लागलीच शाहूनं जाणीव दिली. कुठं काय? तिनं स्वतःला सावरलं. खरंच त्याला काहीच समजायला नको. आपल्यामुळे त्याच्या मनाला दुःख चिंता वाटायला नको. नाहीतरी त्याचा संबंध काय आता? आपलं सारं काही अवकाशात. सुख बी तोच ने दुःख बी तोच. शाहू होता तेव्हा, आता कोणी नाही. आता पहिल्यासारखा जीव असेल का त्याचा आपल्यावर? मोहना, अगं तुला वाटत असेल का मी तुला विसरलो? शाहू म्हणाला, पर म्या पहिलं प्रेम तुझ्यावर केलं आयुष्यात आजवर. मोहना, अगं तुला वाटत असेल का मी तुला विसरलो? शाहू म्हणाला, पर म्या पहिलं प्रेम तुझ्यावर केलं आयुष्यात आजवर 4 वर्ष मी लटरीत काढली. पर हनुमान होऊन राहिलो. ही गळ्यात पेटी घातली. अरे मला माहिती आहे, पर चुकी तुझीच झाली ना. तू गपगार राहिला. आईनं माझ्या लग्नाचं टुमणं बापापाशी लावलं. मला द्वाड ठरवून लग्नाची घाई केली. तू तिकडं मिलिटरीत तर गेलास आणि इकडं माझ्या लग्नाचा बाजा वाजला. मला काही बी चूक नाही त्यात. तुझ्या करणीची सजा मात्र मला मिळाली रे. मिळाली. बापानं माझ्या गळ्यात दगड बांधला. पर अवकाशाला म्या पाहिलाय. शाहू म्हणला, रूपानं काय तो वाईट नाही. अरे पर त्याला मनाचा वलावा नाही. चोंभाळून घ्यायचं गिन्यान नाही. नेरा दगड उगाळला तर देव नाही तर दगड. अगं त्या टायमाला माझं डोकं चाललं नाही. काय करावं? कोणी सांगायला नव्हतं. बुद्धीनं साथ दिली नाही. मी काय चूक त्याच्यात? माणसाचं धड मोठा असून भागत नाही. मेंदू चांगला काम करणारा पाहिजे. खरं आहे रे तुझं. भगवंताची मर्जी. मौनानं दीर्घ श्वास सोडला. मग तिनं विचारलं, आई कशी आहे? बाप्पा कसा आहे माझा? अगं समधी चांगली आहेत. मी काय तिकडं जात नाही. जाऊ वाटत नाही बघ. तू जिथं नाही तिथं जाऊन काय उपयोग ग? शाहू, लगीन कवा करणार? का म्हण? मग आता असाच राहणार का म्हणजे व्हायचा विचार आहे? लगीन करू वाटत नाही. तुझ्यासारखे कुठं मिळणार? तू आम्हाला येड लावलं होतं. आता कंच्याच पोरीत रस वाटत नाही बघ. मिलिटरीत इतकी वर्ष राहिलो तर तुझंच ध्यान. लगीन करून आलीस तेव्हा डोक्याला सनिताप आला अक्षरशः. पर ही 3.5-4 वर्ष लई महाग गेली. बिर्याणी घ्यायचो. जीव आठवणीनं निसता वाराहुरा व्हायचा. आता गावाकडं आलो. समद आटपून आलो. 2दा लढाईतून वाचून बाहेर पडलो. आता वाटतं लढाईत कामी आलो असतो तरी बरं. पाठीत गोळी लागली होती माया, मांडीत बी. आणि पटकन पुढं होऊन मोहनानं त्याच्या तोंडावर हात ठेवला.
दूर मशिदीत बांग ऐकू येत होती. पुन्हा पुन्हा मग तोंडावरचा हात तिनं काढला. माणसांनी पाहिलं तर नाही ना, आपल्याला माणसांनी पाहिलं तर नाही ना याची जाणीव होऊन ती वरमली. पोरगं मातीत खेळत होतं, खड्याला खडा लावित होतं. असं काबून म्हणतोस, ही चित्रावाने बोलू नये माणसानं असं. त्यात आज आमुष आहे. मोहना बोलून गेली आणि तो हसला. शाहू हसला. मिलिटरीत होता तेव्हा कधी अमावास्येची आणि अंधाराची त्यानं भीती धरली नाही, खंत बाळगली नव्हती. अंधाऱ्या रात्रीत रानोमाळ दऱ्याखोऱ्यात किर्र जंगलातून वाटचाल करायची. खोंगळ बघायची नाही की मसणखाई बघायची नाही. मोहना म्हणते आज अमावस्या आहे. त्याचं त्यालाच हसू आलं. कशाची अमावस्या? तो मायावर जीव आहे म्हणून तुला अमावस्या पौर्णिमा तुला आठवती. माया नसली तर काय बी आठवत नाही बघ, काय बी आठवत नाही. नाही शाहू, मायावाला ऐक, लगीन कर, चांगली बायको कर, मायाहून चांगली मिळेल बघ तुला. मिळेल का पण मला? मोह पडल्यात. मला काय सोनं लागलं होय? मला काय सोनं लागलं नाही. अगं तुही सर नाही यायची मावने. म्या तुही पारख केलती. तुझ्या रूपाला गुणाची जोड आहे. तुझ्यावानी समजदारीनं घेणारी मिळणं कठीण. नागिनेस पर सांभाळून घेतलं तर लोण्यागत मऊ. काय उपयोग नाही त्याचा मोहना म्हणाली. नि उठत म्हणाली, निघते मी आता. बाजार करायचा आहे. लय टाईम झाला. लय लोकांनी पाहिलं. भान विसरले होते बघ. पर असं वागणं बरं नाही. तुला पाहिलं आणि सारं जिथल्या तिथं राहिलं. जाऊ का? भेटत जा कवा मावा. होय, बूट शिवायलाच येतो की तुझ्या नवऱ्याकडं? कवा येशील? 8-15 दिवसानं. लगीन गं, संशय धरील नाही तर त्यो 15 दिवसानं येतो. चांगला बूट शिवतो म्हणा तुझा नवरा. त्याच्याकडे शिवून घेतो माझा चांगला बूट. कयाला लग्नासाठी तिनं गोड हास्य केलं आणि दोघंही खळखळून हसली. इतकी की आजूबाजूची माणसं त्यांच्या तोंडाकडे पाहून पुढं गेली. शाहूनं तिच्या हिरव्या बांगड्यांचे पैसे दिले. मोहनाच्या पोराला कापडं घेऊन देऊ का तिला म्हणाला, पण तिनं ते नाकारलं. रोख 25 रुपये त्यानं तिच्या हाती दिले आणि म्हणाला, असू दे तुला चोळी बांगडीला. खरं तर 100-200 द्यावं वाटतं. आता पैशाची मला कमी नाही, पर तू डोळ्यावर याय न गं माणसानं फुकून दूध प्यावं. खरं आहे र, मोहना म्हणाली. आणि शाहूचा चेहरा काळजात मोरपिसासारखा रोवून तिनं त्याचा निरोप घेतला. बाजार हाट करून घरी आली आणि आता संध्याकाळच्या भाकरी थापायला बसली होती. तरी शाहू नजरे पडून जात नव्हता तिच्या. तिला माहेरची याद आली आणि बालपण. त्या रात्री तिनं अवकाशाला शाहू समजूनच जवळ घेतलं, आवळून धरलं. म्हैशा डोंगरात जलम घेऊन बहिरखिंडीजवळ उतरलेला वाघदरीचा वडा पश्चिमेकडं नागमोडी वळणं घेऊन घाणेगावच्या पूर्वेकडून आला होता. त्यानं गावाला अजगरानं घालावा तसा विळखा घातला होता आणि अलीकडेच पडलेल्या वळवाच्या पावसानं वड्याला चिक्कार पाणी पुरवलं होतं. वड्यानंच वाहत्या अंगाला जाणारी गाडीवाट होती. कुठं मोठं त्यातूनच घुसणारी पायवाट होती. आदनामधनं लांब लाकडाचे तुकडे पाडावेत तसे तुकडे करीत गाडीवाट वड्याला कापीत पलीकडे जायची, बाजू बदलायची. वड्याच्या दोन्ही काठावर झाडं झुडपं आणि येलाफिलाच्या भिंताडाची रांग होती आणि त्या रांगेत मांदाळ झाडं होती. शिणेरी, तरवड, एरंड, मुगली, बाभळ यांचं दाट किंजाळ माजलं होतं. करंजी, शेंड कुठं मोठं गर्दी करून होती. त्या गर्दीत कुठं मोठं गुलाबाची झाडं आणि पहारेकऱ्यागत उभी होती. जणू पहारेकऱ्यागत उभी होती.
रामकळ, रामफळ, सीताफळ यांचंही वास्तव्य होतं. जरा जराशी अंतरानं कळकाची बेटं करकरत डुलत होती. पाण्याकाठी नाना तऱ्हेची पाखरं जनावरं स्वच्छंद राहत होती. पाखरांची घरटे अनेक फांद्यांना झुंबरासारखी टांगलेली असायची. वड्याच्या खोंगळी खांगळीत खेकडं नांग्या टवकारीत, तर डबक्या डबक्यातून कवड्या सळाळा पळत. पातळ चिखलाच्या आधारानं मांडोळं राहत. तर बिळाच्या पोटात हिरोळे नि पानसापही दडी मारून बसत असत. कुठं मोठं गांडूळं पण दिसत. या वढ्याच्या वरच्या अंगाला मोहनाच्या बापाचा 2 एकराचा शेतीचा तुकडा होता. या वढ्याच्या वरच्या अंगाला मोहनाच्या बापाचा 2 एकराचा शेतीचा तुकडा होता. होईल तशी त्याची तो मशागत करायचा. घरी परंपरागत चालत आलेला चांभारकीचा धंदा होताच. 2-3 शेरडा, त्याची करडं, एक गरीब गाय, तिचं वासरू, 4-6 कोंबड्या असा त्याच्या घराचा एकंदर पसारा होता. मोहनाचा बाप पांडुरंग चव्हाण हा नजरेसमोर पाहून चालणारा माणूस. कुणाची 1 नाही की 2 नाही. चांभारकी आहे त्या शेताच्या तुकड्यावर कष्ट करून गुजराण करण्यात त्याचा उभा जन्म गेला. 3 पोरी नि 2 पोरं असा पोरांचा पसारा वाढवून ठेवलेला, कष्ट करून त्यांना भरवण्यात पांडुरंगाचा दिवस बघता बघता निघून जायचा. पांडुरंगाला बायको मात्र जहाल मिळाली होती की लग्नानंतर पांडुरंगाचा गरीब भोळा स्वभाव पाहून ती जहाल झाली होती. कोण झाली. घरात तिचीच हिटलरशाही होती. ती म्हणेल ते होत होतं. पांडुरंग चव्हाण तिच्या शब्दाबाहेर नाही हे असे लोक म्हणत. आणि बऱ्याचदा वाहनांचा किंवा इतर कामाचा सौदा तिच्याशीच होऊन पांडुरंगापुढं नुसतं काम फेकलं जाई. असा हा सांगकाम्या पांडा साऱ्या राहळात प्रसिद्ध होता. पण माणसं त्याला देव माणूस म्हणत होती. मोहना ही पांडाची 2ऱ्या नंबरची पोरगी. त्याच्यासारखीच नाकाडोळ्यात सरस, आईवानी गोऱ्यापान नितळ रंगाची, पोपटासारखं नाकनी बोलके डोळे. पांडा म्हणायचा, हिला मला नवरा बघायला लागणार नाही, कुणी बी हिला उचलेल. अशी ही मोहना पहिली सुभद्रा नवरा करून नांदत होती आणि आता 3 पोरांची आई झाली होती. सणावाराला ती माहेरी यायची. प्रपंचात घाण्याच्या बैलासारखा पांडा खांद्याला जूब लावून चालत होता आणि त्याच्या जीवावर घरातली माणसं पोसत होती. एक दिवस काळाच्या उदरात गडप होत होता. उन्हाळा पावसाळा पाहून मोहनाचं अंग भरत चाललं होतं. ती आता परकर नेसत होती आणि त्यात तिची बोरासारखी छातीची बोंडं आता बघणाऱ्याच्या नजरेस भरू लागली होती. तोंडात धरून ती चघळावीत असं वाटायचं. दिवसाला मोहना कळी खुलावी तशी खुलत होती. रानात ती सारी जनावरं घेऊन चारायला जायची. 5वी शिकल्यावर पांडानं तिला शाळेत पाठवलंच नव्हतं. आईनं काय करायचं आहे पोरीच्या जातीला शिकून, तिच्या माथी चूलन मूल, हा मंत्र मोहनाबद्दल तिनं पांडाच्या कानात सांगितला आणि पहारेकऱ्यानं सरदाराची आज्ञा मानावी तशी पांडानं धाडकन मोहनाची शाळा बंद केली. तिला काहीतरी काम म्हणून गुरांकडं पिटाळलं. मोहना जनावरात मिसळली. रानची हवा पिऊन तिचं अंग अधिकच बहरलं. आता ती गोल गरगरीत नजरेत भरावी अशी दिसू लागली आणि दिवस जात होते. उदाड जमिनीवर गरगरणाऱ्या उन्हाळी वावटळी आता विरत होत्या. पावसाळा तोंडावर आला होता. शेतकऱ्यांनी जमिनीला उन्हाळी खरडा दिला होता. नांगरटी होऊन भली टपुरी ढेपाडं पावसाची वाट पाहत होती. वडापार कोरडा ढाण झाला होता. तोंड वासून पडला होता. गावगावच्या जत्रा आणि उरूस संपले होते. बाजारात धान्याचे भाव चढणीला लागले होते आणि पेरणीसाठी सज्ज झालेला महाराष्ट्राचा शेतकरी तोंडासमोर हाताचा पंजा करून पेरणीसाठी सज्ज झालेला महाराष्ट्राचा शेतकरी तोंडासमोर हाताचा पंजा करून वर आकाशाकडे नजर लावून बघत पावसाचा अंदाज घेत होता. आणि एक दिवस मावळतीकडे काळ्या ढगांनी मुरकंड मारली. पाण्याने भरलेल्या ढगांनी आकाशात उतरंडच लागली. विजा चमकू लागल्या आणि नभाचा पडघम वाजायला सुरुवात झाली. पावसाची चाहूल देणारं गार वारं सुटलं. त्या पानवाऱ्यानं आसमंतात प्रसन्नता आणून सोडली आणि ऐन जेवण वेळेला पावसानं उडी घेतली. रापारप पाऊस कोसळू लागला. ढेपाडं जिरू लागली. जमिनीचा सुगंध दरवळला. मग सप्रं गळू लागली.
आणि पावसाचा तडतडाट ऐकणाऱ्या शेतकरी राजाला रात्री गार झोप लागली. पाऊस आल्यावर वापसा झाला आणि पेरणीचा कालवाल झाला. टिपणीप करून बियाणं रानाची वाट चालू लागलं आणि त्यांच्यात पांडा चांभारी आपल्या शेताच्या तुकड्याची मशागत करायला सरसावला. पावसाळा म्हणजे गावच्या चांभाराचा धंदा बंद. जोडीला दुसरा धंदा नसेल तर उपासमारीचीच पाळी. पांडाचं तसं नव्हतं. नाही म्हटलं तरी बायको त्याची साठवणुकीची होती. सगुणा तशी चिमूट धरून होती. त्यामुळं पांडाला कधी काही कमी पडत नसं. नि सगुणाच्या शब्दाला त्यामुळेच किंमत होती. मोहनाचा बाप पांडा आज शेताकडे गेला होता. घाणेगावच्या उत्तर बाजूला एक भला थोरला दारा होता. त्यात भवानी मातेचं देऊळ होतं. भवानी माईचं देऊळ होतं. तिथं जणू डोंगरच कोरल्यागत झालं होतं. दऱ्यात झाडं झुडपं मायंदाळ. पाऊस पडून आला तो लकाकला होता. नि त्याचं नाव भवानदारा होतं. भवानदाऱ्यावर पावसानं धार सोडली आणि हावरटासारखी हिरवट दऱ्यात वाढली. सकाळचं कोवळं ऊन दऱ्याला नुसतं चमचमत ठेवी. जवान पोरीनं आंघोळ केल्यावर ती भिजल्या अंगानं दिसावी तसा तो दिसायचा. नजरेत भरायचा. त्यानं आपल्या अंगाखांद्यावर हिरवळ पेरली होती आणि त्याच्या पोटाशी घुसून गावची गुरंढोरं झाडपाला खात होती. चरत चरत अंगावर रग आणीत होती. शेळ्या, मेंढ्या, म्हसरं, गाया आणि त्यांची वासरं हिरवळीवर तोंड घाशीत दूरवर पसरत होती. दऱ्याच्या पायथ्याला पिंपळ झाडाखाली पोरंपोरी आपापल्या जनावरांवर नकळत नजरा ठेवून काय बाय खेळ खेळत होती. कधी ती एकत्र खेळत तर कधी गटागटानं. कोण लावणी म्हणत होतं तर एखादा छाबड्या बासरी तोंडाला लावून किसन देवासारखा सूर काढीत होता. ते गाणं मनाला लई गोड वाटत होतं. कुणाचं अंडील गोरं अजून शेतात घुसवलं नसल्यानं आरामात चरत होतं. पण मधूनच त्याचं मांद एखाद्या जुनाट खोडाला पाहून तापायचं. तरण्या पोरींकडे मिसळून फुटलेल्या पोरांनी भाव खावा तसं ते सणासण उड्या मारायचं. फुश करून एखाद्या जोडीदाराला आव्हान द्यायचं आणि मी बी काय कमी नाही म्हणून दुसरंही गोरं या अंडील गोऱ्याच्या डोईला डोई लावायचं. मग रेटारेटी शिट्ट्यान टनाटन उड्या मारणं. मग कवा मावा दोन यांच्या मालकांची चांगली आईमाईवर शिव्यागाळ करीत भांडणं बी होत. मोहनानी शाहू त्यांच्यातच होते. त्यांचं टोळकं निंगुरी खेळत होतं. निंगुरीवर नेम धरून दगड मारायचा आणि पळायचं. ही पळापळ काही वेळ चालली. मग हा डाव बंद झाला. सूरपारंब्याचा डाव एका आंब्याखाली सुरू झाला. मोठ्या आंब्याखाली 100-125 फुटाच्या अंतरावर हा डाव भलता रंगभरी. शाहूवर राज कधी येत नसं. आलं तरी पटकन तो कोणाला तरी पकडायचा. त्याची ती धावण्याची हरणाची गती आणि आंब्यावर चढण्याची माकडाची चाल अति जलद होती. त्याला वाटे हे राज आपल्यावरच यावं. आता तसंच झालं. बराच वेळ मोहना सूर पकडून होती. तिच्यावर राज आलं होतं. एकाला धरायला गेलं तर दुसरा सूर पकडीत होता. मोहना रडकुंडीला आली होती. रडू तिच्या डोळ्यात जमा होऊ लागलं होतं. जास्त वेळ राज राहिला की ती चिडीला यायची. तसंच झालं. पाय दाबून ती बाकीच्या पोरास्वरांना म्हणाली, मी नाही खेळत भाऊ, महापाय लय मुरगाळलाय. हे पोरांनी तिला हुर्रे करीत चिडवलं. लक्षा गाडेकरच पोरगं हनम्या फाटकी चड्डी सावरीत उड्या मारीत ओरडलं, आमचा राज कायकू ढोल्या मामाची बायकू, आमचा राज कायकू ढोल्या मामाची बायकू. झालं. मोहना चिडीला आलीच होती. ती रडायला लागली. हणम्याला शिव्या देत बोटं मोडून म्हणाली, तू हा मुडदा गेला मेल्या, ढोल्या मामाची बायको कुणाला म्हणतो र? तुही आय निजव तिकडं, आमच्यात कायला खेळा येतो. मग शाहूही तिच्या बाजूनं झाला. पुढं सरसावला व हणम्याची गच्ची धरून म्हणाला, ए भाडखाव, कुणाला म्हणतो र ढोल्या मामाची बायको? तुही असं ढोल्या मामाची बायको. ए शहाण्या, तो मध्ये पडायचं काम नाही. तिनं आमचा राज कामून बुडावला.
हानम्या डाफरला. राज दिल्याबगर आम्ही सोडणार नाही, नाही सोडणार आम्ही. मग काय करणार आहेस? शाहू चिडला. ह्या आईला तुझ्या लय राजवाला झाला गेलास तर ठावा आहे मला. तुला राजच पाहिजे ना? चल मी देतो राज. तू का म्हण रे. राज काय तुझ्यावर आलेलं नाही. हानम्या तापला. कायम 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 तिच्यावर राज आला की तुला तिची माया फुटती. कायम तिचं राज घ्यायला तू काय तिचा नवरा आहेस? आणि शाहूची एक सनसनीत चापट हानम्याच्या गालफाडात बसली. तो बाजूला कोलमडला. धडपडत उठवून शाहूवर धावला आणि त्यांची चांगली झोंबाझोंबी सुरू झाली. कधी शाहू खाली तर कधी हानम्या. असं चालत राहिलं. चवताळलेल्या लांडग्यांसारखे ते एकमेकांच्या अंगावर भिडले होते. दोघांचेही कपडे फाटले. हानम्याच्या चड्डीचे तर पार 12 वाजले. मागं सिनेमाचा पडदा तयार झाला. आतलं ढुंगण पोरांच्या नजरेनं टिपलं आणि ते हात दाखवून फिदी फिदी हसायला लागले. अरे हानम्याचं ढुंगाण बघा र, हानम्याचं ढुंगाण बघा. ती टनाटन उड्या मारीत खिदळू लागली पोरं. हानम्या वरमला. त्यानं जरा नमतं घेतलं. मारामारी सुटली. हरलेल्या खोंडासारखा तो एका बाजूला सरकला आणि शाहू मोहनाकडे वळाला. तरी हानम्या आपल्या जित्राबाकडे जाता जाता शाहूला म्हणालाच, थांब थांब सांच्याला तुझ्या आईला सांगतो. मही चड्डी भरून नाही घेतली तर बापाची अवलाद नाही. अरे जा, शाहू बेफिकिरीनं म्हणाला. तुला नीट राहायचं नसेल मग. अंग झटकीत शाहू मोहनाजवळ आला. पोरं जिती आपापल्या जित्राबांकडे वळाली. तिथून सारी पांगली. मोहना आणि शाहू दोघेच राहिले. शाहूच्या अंगाला जागजागी खरचटलं होतं. रक्त निघालं होतं. कपडे जागजागी फाटले होते. डोक्याला टेंगुळ आलं होतं. लय लागलं का रे? मोहनानं शाहूचं टेंगुळ चाचपलं. मग म्हणाली, चल त्या खोंगळीकडे जाऊ. कायला? चलतं खरी. दोघं 20-25 फुटापलीकडं असलेल्या एका खोंगळीकडे गेले. तिथं बरंचसं झाडवान होतं. त्या खोंगळीत मोहनानं काहीतरी हुडकलं, पण नाही म्हणून मान हलवली. मग त्याला घेऊन ती आणखी पुढे गेली. काहीतरी शोधत ती चालली होती. जनावरं चरण्यात गुंगून गेली होती. गुराखी जिकडं तिकडं पांगले होते आणि काहीतरी शोधायचं वेळ मोहनाला लागलं होतं. इथं बी नाही, त्या तिकडं असेल असं करीत ती कपारीनं बारीक मोठं झाडं झुडूप बाजूला करीत आडबाजूच्या झाडोऱ्यात आली होती. तोच मोहनाच्या नजरेला काहीतरी पडलं आणि तिनं झटकन शाहूचा हात धरून म्हटलं, ते पाय ते. काय ते? काय आहे? अरे कुरमुडी. मोहना उल्हासित झाली. असं लागल्यावर कुरमुडीचा पाला लावायचा असतं. बापा म्हणतो हे लई नंबरी औषध आहे. मग तिनं पुढं जाऊन कुरमुडीचा भला वंजळभर पाला गोळा केला. दगडावर दुसऱ्या गोल दगडानं खसा वाटला आणि त्याचा हिरवा रस शाहूच्या खरचटल्या भागावर लावला. अगं आयो! शाहू विव्हळला. मौने, लय आग होती या. हातावर जास्तच खरचटलं होतं. तिथं मोहनानं भरपूर रस दोन्ही हातांच्या तळव्यानं पिळला आणि नग म्हणून शाहूनं तिच्या हाताला दूर करण्यासाठी मोहनाचा हात दाबला आणि तिनं त्याच्या हाताला रस चांगला पिळण्यासाठी जो झटका दिला त्यामुळे शाहूचा तोल पुरता मोहनाच्या अंगावर झुकला गेला आणि तिच्या तुकतुकीत गालाचा स्पर्श शाहूच्या गालांना नकळत झाला. पण त्या स्पर्शानं मदनाची नागिन डिवचली गेली. शाहूनं स्वतःला सावरलं, पण ठिणगी पेटवून आगीनं दमदार पाय रोवला होता. मोहनाच्या हातातला पाला नकळत गळून पडला. मोहनाला 4 महिन्यापूर्वीच पदर आला होता आणि तिच्या बालवयानं गोलाईचा अर्थ जाणला होता. शाहूला मिसरूड फुटली होती आणि आपल्यातला पुरुष हरगडे आपल्याला आव्हान करतो हे त्याच्या ध्यानी आलं होतं. गालांच्या स्पर्शानं त्यांच्या मनात जळीत पेटलं आणि त्या आगीनं डोळ्यात धुंदी तरळली. वातावरण एकांताचं होतं. उघडा बंब काळा खडक साथीला होता. बाजूला झाडा झुडपांची मच्छरदाणी खडकाला हात देऊन होती
आणि त्यानं त्या 2 जीवांना भारून टाकलं होतं. शाहू, लय लागलं कारण माझ्यासाठी हार घडी तू राज घेतोस, मारामारी करतोस. तो डोळं भरून आलेलं मला पावत नाही ग, शाहू म्हणाला आणि उगीचच तिचे डोळे त्यानं पुसले. त्या फिरतीचा ठाव लागना झाला आणि ती माशागत सळसळू लागली. शाहूनं पुढं तोंड केलं आणि भीत म्हणाला, मोहना, मोहना, मला तू हा मुका घ्यावा वाटतोय. लय गोड असेल नाही? मुका घ्या, मी काय लहान बाळ आहे का? बाळाचंच मुका घेत नसतात. त्या दिवशी मी नगरला गेलो तेव्हा एक सिनेमा पाहिला, त्यात बाबानं बायाचा मुका घेतला होता. कसं वाटत असेल नाही? मला काय ठाऊ. मग घेऊ का? काय होणार तर नाही ना? अरे नुसत्या मुक्याने काय होतंय? त्यांनी काय दात लागतात होय? मग घे, पर हळूच. आणि काळ्या खडकाला मोहनाची पाठ लागली. विहिरीला फुटलेला उपळ शांत होणार नव्हता आणि पहार दणके देऊ लागली. दारू ठासलेला सुरुंग अखेर खडक फोडूनच रिकामा झाला. बार फुसका निघाला नव्हता. घाईघाईनं शाहू मोहनाच्या अंगावरून उठला. त्याच वेळी मध्या आरजा आणि कमळी ही तिघजण आरजाचं कोकरं हरवलं म्हणून शोध घेत टवकारल्या नजरेनं खोंगळा खांगळा तपाशीत चालली होती. त्यांची आणि शाहूची एकच नजर झाली. कमळी अवघी 12 वर्षांची होती. तिला काही कळालं नाही, पण मध्यानं काय ओळखायचं ते ओळखलं. बिलंदर मध्या वयाच्या मानानं या कामात भलता तरवेज बांधला होता. 4 लोकांच्या गप्पा ऐकून त्याला सारं काही कळू लागलं होतं. आरजा ते पाय. त्यानं हळूच आरजाच्या कानात फुंक मारली. आरजा हा शाहूच्या जवळचा नातेवाईक होता आणि कमळी ही मोहनाच्या भावकीतली होती आणि यांची घरं लागून होती. शाहूला तवा अशा अवस्थेत पाहून आरजानं जोरात बोंब मारल्या. अरे भोंगळं कांद्याचं चिंगळं. अय गप, बोंबलू न ग, मध्ये डाफरला. तो एकटाच भोंगळा नाही, ती बघ खडकाव. होय, मौनीन तो हा. आणि हातानं त्यानं व्यवस्थित नक्कल केली. काय शाव्या, आरजा ओरडला, काय भानगडे? आणि शाहू पुरा गर्भगळीत झाला. त्याला काही सुचना. आपलं काही खरं नाही. आपल्या घरी आता हे कळणार आणि मग दादाचा आसोडाचा मार आपल्यावर पडणार हे त्यानं पुरं तरकलं. मोठ्या गुन्ह्याला त्या घरात आसोडाशिवाय शिक्षा नव्हती. पोरं हुई करून तिथून कधीच सटकली होती. आरजाचं कोकरू शोधणं त्यांनी वाऱ्यावर सोडलं होतं. मोहनाचा जीव तर पार वाराहुरा झाला होता. मोहना घाबरू न ग, शाहू त्याला धीर देत म्हणाला. काय होणार नाही. कमळीनं पाहिलं ना? तिनं घाबरून विचारलं. तिला काय बी कळत नाही. ती माझ्या घरी सांगन भाऊ. नाही सांगणार. मी त्यांना चांगला दम भरतो. तू घाबरू न ग. मोहनाला जरा धीर आला. मनात आणलं तर शाहू कुणालाही दम भरील. त्याला सगळं कळतं. तो हायस्कूलमधून पहिल्या नंबरात पास झाला आहे आणि तो पुरता जाणकार आहे असा तिचा विश्वास होता. तरीही सशाच्या दडदडत्या अंतकरणानं तिनं सगळं आवरलं. संध्याकाळी जित्राबा घरी आणली. त्यानंतर शाहू आणि मोहना घरी येईपर्यंत काय करायचं, काय सांगायचं, कसं होणार असेच प्रश्न एकमेकाला विचारित होते. आणि शाहू काही होत नाही असं उत्तर देऊन तिला आधार देत होता. आणि दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याबरोबर घाणेगावात वार्ता पसरली. गाडेकराचा शाहू पळून गेला. हे अचानक कसं घडलं हे कोणाच्याच ध्यानात येईना. हे आजकालची पोरं म्हणजे बिन आळ्याची जनावरं अशी म्हातारी कोतारी म्हणू लागली. तर शाहूला कोणी बोललं बिललं तर नाही अशी शंका बाया माणसांनी उपस्थित केली. हेरी बारवत तरी बघा असं जाणत्यांनी म्हटलं. तर पोराला कोण्या चोरा चिलटानं तर पळवलं नाही अशी काही विचारवंतांनी कल्पना मांडली. शाहू पळून गेला म्हटल्यावर सारी पोरं चिडीचिप झाली. मध्याने आरजा शाहूच्या आईपुढं सगळं ओकून साफ सुरात कानावर हात ठेवून वावरू लागले. आपला अजागळ नवरा शाहू पळून गेला तो 2 दिवसांनी परत आला. तरी त्याला हे कारण सांगितल्यावर कापूनच टाकील म्हणून शाहूची गरीब आई तोंड बंद करून होती. आणि
शाहूचा बाप कौतिकराव घरात नुसता हातपाय आपटीत होता. हाताशी आलेलं पोरगं कुठं गेलं म्हणून हातपाय आपटीत होता. नि असे 15 दिवस गेले व 16व्या दिवशी अचानक कौतिकरावाच्या घरासमोर पोस्टमन आला आणि त्यानं हाक मारली, कौतिकराव गाडेकर आहेत का? हाय हाय. कौतिकराव धडपडून बाहेर येत म्हणाला, का र? पत्तूर आहे तुमचं, पोस्टमननं म्हटलं. शाहूची आई पदर सावरीत तरा बाहेर आली. माझ्या शाहूचं तर नसल, तिच्या मनात विचार आला. कुणाचं आहे रे? कौतिकराव पोस्टमनला म्हणाला. वाचून दाव. वर नाव नाही. पोस्टमननं पत्र हाती घेऊन वाचीत म्हटलं, हां. नि वर लिहिलंय जम्मू. अरे तिच्या आईला, कुठं जमायचं मी म्हणतो आता, कौतिकराव म्हणाला. अहो हे ग्रामपंचायतीचं सभासद झाल्यापासून नुसत्या जमाजमीच्या मिटिंगाची पत्तुरं येतात कुठून बी. जम्मू म्हणजे गावाचं नाव आहे, पोस्टमननं खुलासा केला. असं वय, बरं मोर वाच. आणि पोस्टमन वाचू लागला. आई आबा शिरसाष्टांग दंडवत. आई आबा शिरसाष्टांग दंडवत. मी मिलिटरीत जवान म्हणून भरती झालो आहे. माझी काय बी काळजी करू नका. मी जम्मूत आहे. 10 तारखेलाच भरती झालो. ह्या गावाला रेल्वेनं 2-3 दिवस लागतात यायला. माझी काळजी करू नका. आणि माझ्यासाठी कंबळी, मध्या, आरजा, निमोना कोणालाच त्रास देऊ नका. मॅट्रिक सुटून बी मी हुडवानी वागलो आणि तुम्हाला त्रास दिला म्हणून वाईट वाटतं. आईला म्हणावा तब्येतीला जप, रडू नग. तुमचा पोरगा शाहूराव. सर्वांनी दीर्घ श्वास सोडला. कौतिकरावाला डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. पोरग जिवंत आहे याची खात्री पटली. कंबळी, मध्या, आरजा, निमोहना यांना बोलू नका याचा उलगडा त्याच्या गावठी मनाला झाला नाही. नि त्यानंही जास्त डोकं चालवलं नाही. शाहूच्या आईला मात्र रडू कोसळलं. तिचं लेकरू पळून गेलं, मिलिटरीत भरती झालं याचं तिला दुःख झालं. कौतिकराव मात्र तिच्यावर खेकसला. आता का म्हणून रडताय आता? आधी डोक्यावर घ्यायचं आणि मग मुळमुळं रडत बसायचं. ही बायांची जातच लई द्वाड. म्या म्हणलं काय त्याला पळून जा म्हणून. पर काय बिघडलं नाही गेला ते. आता जवान झालाय तो, देशासाठी लढणार आहे. आणि कौतिकरावातला सामाजिक कार्यकर्ता बोलला, म्या म्हणतो घराघरात एक तरी पोरानं मिलिटरीत गेलं पाहिजे. भारत मातेचं रक्षण केलं पाहिजे. आणि शाहूच्या आईला फक्त लढाईचं दिसू लागली. रणगाडे, तोफा, बंदुकांच्या ज्वाळा, धाड घरघर. आणि तिला वाटलं बंदूक चालवता आपल्या शाहू बाळाला गोळी लागली. छाती धरून तो जीव घेऊन पळतोय आणि रक्त साऱ्या वाटेनं सांडत चाललंय. जसजसं रक्त सांडू लागलं तसतसा शाहूच्या आईच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. बराच वेळ ती रडत होती. पण काळ्या कुळकुळीत मध्यरात्री सारं गाव शांत झाल्यावर 3ऱ्या-4थ्याच दिवशी सगुणा पांडुरंगाच्या कानाला लागली. ऐकलं का? लांब दाराजवळ पडलेल्या पांडाला हलवून तिनं उठवलं. का ग? आपण जागसूत झोपलो हे दाखवण्यासाठी धडपडत उठत पांडा म्हणाला, काय झालं? इकडे या. तो तिच्याजवळ सरकला पार तिच्या अंथरुणावर आला. बारकी 2-3 वर्षांची पोरगी जवळ झोपली होती. मोना
नि तिचे दोन्ही भाऊ आतल्या खोलीत झोपले होते. मधल्या भिताडानं तिथं पार्टिशन तयार झालं होतं. मध्यरात्र उलटून गेल्यानं सगळं गाव शांत झाला होता. कुत्र्यांचं लांबून हवेवर तरंगत येणारं भुंकणं फक्त ऐकू येत होतं. पण सगुण आणि पांडाच्या ते कानापर्यंत येण्यासारखं जोरात नव्हतं. मिणमिणती घासलेटची चिमणी जळत होती. निपोरं डाराडूर घोरत होती. इकडं या, तिनं खालच्या पट्टीतला आपला ठेवणीतला दबका आवाज काढला. हां, त्यानं कान टावकारलं. तसा तो तिच्या बराच जवळ होता. इकडे या, ती आणखीच कावल्यासारखी म्हणाली. का झालं मॅम म्हणतो. त्यानंही बारीक आवाज काढला आणि नवरा बायकोत खास विषयावर खास आवाजात घडतं तसं त्यांचं संभाषण चालू झालं. गाडेकराचा शाहू पळून गेल्याचं ठावं आहे का? समध्या गावात बोंब उठली की म्या काय कान झाकलं नाही ती. पांडा म्हणाला. का म्हणून गेला तो पळून? का म्हणून गेला? आता भगवंताला ठावं. कुठे गेला असन? आता देवाला डोळं. असं देवाकडे डोळं लावून बसलात तर डोळ्यात मिरच्या पडत्याल. एखाद्या अशोक थोरेसारख्या रहस्य लेखकानं रहस्याचं कोडं अलगदपणे उलगडावं, अलगदपणे गठुडं सोडावं तसं सगुणा ही बातमी पांडाच्या कानात कोंबू लागली. काय म्हणतेस? मला कळना झालंय. काय म्हणतेस? मला कळना झालंय. बोलणं त्याच्या डोक्यावरून जात होतं ते. कळल. कान इकडं करा. हं, त्यानं खरंच कान तिच्या तोंडाशी लावला. कान तिच्या तोंडाशी लावला. तुमच्या लेकीनं कुटाणा केलाय त्याच्याशी. भानगड फुटली आणि तो पळून गेला. छातीत दपकन धपका बसावा तसं पांडाला झालं. त्याचा मुळमुळ्या जीव अधिकच धपापला. काळीच फडाक फडाक करू लागलं. सगळे तो डोकं जाग्यावर आहे का? हळू बोंबला. तिनं त्याचं तोंड दाबलं. मग सोडलं आणि म्हणाली. मला डिटेल सारं समजलंय मला. हल्ली तिच्या तोंडात शाळेतल्या पोरांशी बोलणं आल्यानं इंग्लिश शब्दही घोळत असत. म्हणजे मौना? होय तीच रांड. तुला कोणी सांगितलं? अगं पोर अजून बारीक आहे. होय गुण गाऊ नका तिचं. गुण गाऊ नका. लेकीची जात आहे डोक्यावर बसली तर अवघड होऊन जाईल. होईल नाही, अवघड होणारच आहे. पोर झाली तुम्हाला, जगाला नवं. लानी या सिनेमाने पोरांना नवरा बायकोला नाही जमणार असं जमायला लागले. सगुणानं आपलं जनरल नॉलेज दाखवलं. अगं नाही का, पोरं शहरात जाऊन हेच करतात. नुसतं सिनेमन त्या उघड्या नागड्या बाया पाहत्यात आणि गावाकडे येऊन तेच धंदा करतात. जॅकफॅक राहत्यात. पोरींला फसवित्यात, नादाला लावत्यात. तो मेढ्याचा शेऱ्या म्हणत होता. मावशे शहरात म्हणच हे कवरशिवाय वही नाही आणि लवरशिवाय पोरगी नाही. इतकं गिन्यान येतंय बेण्याला. हां, सोंगी एवढीन पर 50 बाऱ्या तोंड धुतील, पावडर लावतील. काय नखरा त्यांचा. हेच पोरीला भवतं येऊ. अगं पर आपली पोर काय तशी नव्हती. कोणच तसं नसतंय. पर नजर भेटली का हाताला शिवतंय आणि हाताला शिवलं का अंगाला भिडतंय. समजलं का? तुम्ही नका सांगू. पर हे कोणी तो कान फुकलं ग? कोणी तो कान फुकलंय? पुन्हा तेच कमळी म्हणली मला. मध्या अर्जन तिनं स्वतः पाहिलं दाऱ्यात. त्यांच्या आईची गाण पाहिली. पांडा अविश्वासानं म्हणाला. मै पोर तशी नाही. सांगून ठेवतो. अहो आईबाप ध्यान देत नाही तर मग तोंड पोरीचं
अगं तुझ्या तोंडाला कोणी तोंड द्यावा. पांड्यानं मान टाकली. हां, गाव गर्जना होईल तेव्हा कळेल. त्याच्या बायकोनं जोर धरला. तवर नाही समजणार, ती निर्वणीचं म्हणाली. हा विषय अधिकच चालू ठेवणं तिच्याही जीवावर आलं होतं. ते योग्यही वाटत नव्हतं. पांडा मनातून पार हादरलाय, पण वरवर तो नाहीचा भाव आणतोय हे तिनं जाणलं होतं. म्हणून तिनंही जास्ती रिवडली नाही आणि स्वतःच मोहनाला आपल्या पूर्ण नजरेच्या धाकात ठेवायचं हे तिनं मनोमन पक्कही केलं होतं. मोहनाचे एकाचे दोन लवकरात लवकर करण्याचा विचार तिनं पक्का केला होता आणि त्यासाठी उद्यापासून पांडाला ती 4-2 ठिकाणी पिटाळणार हे नक्कीच होतं. वातावरणातला ताण असह्य वाटत होता. पांडाच्या डोक्यात विचारांच्या मधमाशांचं आगमोहळ उठलं होतं. हे जाणूनच तिनं पलाटणी मारली. तुम्ही उद्या किन्हीला जावा. कायला? पोरीचं कुठंतरी जमून टाका. अगं अजून पदर बी आला नाही तर. पदर कवाचा आलाय तिला? आहेत कुठं तुम्ही? अहो 4 महिने झाल्यात. 4 महिने झाल्यात तिला पदर येऊन. म्हणतीस काय? होय, कैरी आडीला हे तवरच ठीक. तिची काय वाट लावायची त्याचा विचार केलेला बरा. आडी पिकल्यानं काय उपयोग नाही. सडायला बी येळ लागत नाही. अगं बस्तरवारी जातो मी बस्तरवारी. किनीला न गं. मग पारेगावला जातो. ऐक माझं. तथं होय, शंकर चांभाराचं पोरगं अवकाशा नाव आहे त्याचं. तालुक्याच्या बाजारात शंकरची भेट झाली होती मागच्या महिन्यात. मला म्हणत होता पोराचं यंदा करूनच टाकतो. अहो मग बरंच आहे ना, गरमात गरम होऊन जाईल. सगुणा समाधानानं म्हणाली. आणि खरोखरच मोहनाचं लग्न ठरलं. लग्न ठरवून दारात मांडव उभा असल्याचे दृश्य त्या दोघांच्या डोळ्यापुढं तरळलं. मोहनाचं लग्न ठरलं असून दारात मांडव उभा असल्याचे दृश्य त्या दोघांच्याही डोळ्यापुढं तरळलं. मोर पिसारा फिरावा तसं मनाला गुदगुल्या होऊन हलकं हलकं वाटलं. ती दोघंही नवरा बायको हरकली. जणू काही घडलंच नाही असं त्यांचं मन त्यांना सांगू लागलं. मोहना रूपाला उजवी आहे. आंधळा नवराही तिला झटक्यावर पसंत करील तर अवकाशाची काय कथा. मोहनाचं लवकरात लवकर जमवायचं नव्हे, जमले म्हणूनच समजा. मग मोहनाच्या अंगाला हळद लागल ने मोहना नवरी होईल, नांदायला जाईल. तिला एकदा निरोप दिला की कसला शावनी कसलं काय, ती तिच्या संसारात रमून जाईल. ऐकलं तर आताच ऐकल, कवळी आहे तोवरच. एकदा का तिच्या देहात घुसळून एकजीव झाली, त्याच्या देहात घुसळून एकजीव झाली तर ऐकणार नाही. दूध आणि पाणी एक होईल. मग लोखंड तुटल पण मन तुटणार नाही. आणि घडल्या प्रसंगापासून ती दोघंही हजारो मैल दूर आली. नसत्या प्रसंगाला पिसाळलेल्या कुत्र्यासारखा माणूस लांब लांब पळवायला पाहत असतो. विसरायचा प्रयत्न करतो. त्या चौथ्या मडक्यात 100-500 रुपये आहेत. सगुणा पांडाला म्हणाली. पैशाची काळजी करू नका. आणि पांडाला बायकोचा आधार तीव्रतेने जाणवला. यावेळी त्याला तीव्रतेने जाणवला. अगं तू असल्यावर मी कायला काळजी करू महिमाय. ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत म्हणाला. आणि इतकी पोरं होऊनही सगुणा मोहरली.